खूप सुंदर विहंगम दृश्य आहे हे। आणि आज जेवणामध्ये मी खात आहे मेथीची भाजी। भाजी घातले तरी छान लागतात, चिकी लाडू बनवले तरी छान लागतात। भातासारखी भूमी नाहीये कुठंच। बाळा, ड्रायव्हिंग करताना असं गाणे वगैरे ऐकायचं नाही। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात खूप सुंदर आणि पवित्र अशा ठिकाणावरून होत आहे। ते ठिकाण म्हणजे महादेवाचं मंदिर। आज सोमवार आहे, त्याच्यामुळे मी काय केलं, स्वयंपाक केला, डबा बनवला आणि महादेवाच्या मंदिरात आलेली आहे। टेरेसवरती नाही गेले आज, म्हणलं आज सोमवार आहे, दर्शन घ्यावं सकाळ सकाळी महादेवाचं। बाकी मी व्हिडिओची सुरुवात महादेवाच्या मंदिराच्या थोड्याशा अलीकडे करत आहे, कारण महादेवाच्या मंदिरात महादेवाची गाणी लावलेली आहेत, कॉपीराईट क्लेम लागू शकतो, म्हणून मी इथे थांबलेली आहे व्हिडिओ काढण्यासाठी। बाकी ते समोर पवना माई संत गतीने वाहत आहे। खूप सुंदर विहंगम दृश्य आहे हे बघा, झूम करून दाखवते बघा। सकाळ सकाळी निसर्गाच्या सानिध्यात उभे राहून मी व्हिडिओ काढत आहे। चला आता महादेवाचं दर्शन घेते। नंदी भगवान शतकोटी नाथ नाथम श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये। दर्शन झालेलं आहे, आता घरी जाते। खूप छान वाटतं बाबा, सकाळ सकाळी मंदिरात आल्यानंतर, देवाचं दर्शन घेतल्यानंतर दिवस एकदम छान आनंदित जातो। हांजी क्यों खडे हो, इथे बाबा पण बसलेले आहेत। चला मी जाते घरी, लग जाओ। कोई उठा कि नहीं? उठ तो गए। हाँ जी, मेरा लबड़ बच्चा ब्रश कर रहा है अभी। राधे राधे बेटा। चलो भाई, बाकी इथे मी माझ्यासाठी एक भाकरी पण बनवलेली सकाळी, बघा चांगली कडक झालेली आहे। सगळा स्वयंपाक तर झालेला आहे आणि फोंड्याची त्यांचं आवरत आहेत। चला फोंड्याची आवरत आहेत तोपर्यंत मी झाडू मारते। आजकाल सगळी कामं मलाच करावं लागतात, मला घरी असून सुद्धा, कारण उसकी उंगली को लकड़ी है बहुत ज्यादा, क्या कर सकते। माझा तर हात दुखायला लागला बाळा, काम करून करून, टॉयलेट पासून झाडून भांडी किचन सब मुझे करना पड़ता है। आई एम रियली रियली सॉरी। तू जल्दी से ठीक हो जा बेटा। आता काय, आता उद्यापासून ह्याला मी काढूनच टाकणार ना काढून टाकली तरी बाबा जपावं लागलं ना, खूप मोठी हे झालं, चीर पडली। तू बघितला? काल नाही का दाखवला फोटो तू? ओह माय गॉड, वो तो थोड़ा सा ठीक हुआ था तब का फोटो है। बापरे, मला कसं झालं काळजात। जखम छोटी असे का ना मोठी असे की ना, दर्द होता ही है। मर्द को कभी दर्द नहीं होता है, असं नसतं बाळा, त्रास होतोस। आता फोंडजी पण देवपूजा करायला बसलेले आहेत। नाही तोडलं फोंडजी, ऐसा ही रखा है, जल जाता है वो। ते बघा, एक गौरी ठेवलेली आहे धूपासाठी जी, जल। ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा। पूजा संपल्यानंतर आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत आणि माझ्या मनात तर जेवण झालेलं आहे। अणम ब्रह्मा रसम विष्णु भुक्तादेव जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा न दोष न लिप्यते। जय श्री कृष्ण। आणि आज जेवणामध्ये मी खात आहे मेथीची भाजी, कोबीची भाजी, तीळ जवस लसणाची चटणी। कोणाची चपाती खात आहेत वेगळं। दुपारचे 1:45 वाजलेले आहेत आता। बाकी माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत, आता फक्त कपडे मशीन लावायचे राहिलेले आहेत, ते पण लावते। आणि माझा म्हणा आज कॉलेजला गेलेला आहे, म्हणा बोललं की आई दुपारपर्यंत येतो, म्हटलं ठीक आहे बाळा, बघू आता किती वाजेपर्यंत येतो। बाकी मी आज मसाल्याची भरणी पण धुतलेली आहे, रिकामी झाली होती, धुवून टाकली लगेचच, चांगली वाळून झाली उन्हामध्ये। आणि आत्ता मी
खालून बघा भाजी आणलेली आहे. खालून म्हणजे गेटला भाजीवाला आलेला, त्याच्याकडून दुधी भोपळा आणि भोगीची भाजी पण आणलेली आहे. हे बघा, ही सगळी मिक्स भाजी आणलेली आहे. आता थोड्या वेळाने तोडून ठेवते, स्वच्छ करून ठेवते भाजी सगळी. हरभरा पण आणलेला आहे, ढाळा हा पण आणलेला आहे. बाद में सब क्लीन करके रखती हूँ. आता मी अगोदर कपडे मशीन लावते आणि नंतर कालचा व्हिडिओ एडिट करत बसते निवांत. सायंकाळचे 4:15 वाजलेले आहेत आत्ता. बाकी व्हिडिओ एडिट केल्यानंतर मी थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर कंटिन्यू कामं केली. हे बघा, आज मी पूर्ण हा कार्पेट स्वच्छ केला. खूप धूळ बसलेली. त्याच्यानंतर कपडे सुकायला टाकले एवढे सगळे, आणि डस्टबिन सुपली हे पण धुतलेलं आहे. आज सगळं एकदम चकाचक केलं आहे. गॅलरी चकाचक करून टाकलेली आहे. एक टाईल्स पण पुसलेली आहे मी. बाकी इथे धुतलेल्या कपड्याचे 2 ढिगारे आहेत, एक खाली आहे आणि एक सीटरवरती. आता कपडे घड्याळ घालायचं काम मी निवांत करते संध्याकाळी. आता अगोदर शेंगदाणे भाजायला ठेवते. गॅसवरती कढई तर मी ठेवलेली आहे. मी डाल देते इसमें मूंगफली. शेंगदाणे संपलेले आहेत सगळे घरातले. कभी कभी एक ही दिन में बहुत ज़्यादा काम पड़ते हैं. चला आता एकदम मंद गॅसवरती खरपूस शेंगदाणे भाजायचे, म्हणजे चवीला छान लागतात. भाजीत घातले तरी छान लागतात, चिकी लाडू बनवले तरी छान लागतात, पण शेंगदाणे खरपूस भाजावं लागतात. हे बघा, आता छान खरपूस भाजले गेलेले आहेत शेंगदाणे, आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा वास पण खूप खमंग येत आहे. चलो भाई, एक काम हो गया मेरा आज. आणि इथं मी कॉफीसुद्धा केली आहे माझ्यासाठी. पी लेती हूँ कॉफ़ी. आज मी दुधातच कॉफी घातलेली आहे उकळतानाच. इधर आ जाइए कप. चला, कॉफी बरोबर 2 हाइड अँड सीक बिस्किट खाते. घरामध्ये आज एकदम शांती शांती आहे. म्हणा अजून नाही याला. 2-3 दिवस घरामध्ये होता तर बरं वाटत होतं. आज बाहेर गेलाय, कॉलेजला गेलाय, तर करमत नाहीये. चला, कॉफी पिऊन तर झालेली आहे. आता सकाळी आणलेली भाजी निवडून ठेवते. मगापासून मी भाजी तोडत आहे आणि सगळ्यात जास्त वेळ हरभरा तोडायला लागत आहे. आणि आजच्या दिवशी, उद्याच्या दिवशी ह्या भाज्या खूप महाग असतात. मी तर सकाळी घेतलेली, गेटच्या समोर आलेला भाजीवाला. फोंडेजीला आता वेळ नाहीये, इलेक्शन आलेलं जवळ 15 तारखेला, त्याच्यामुळे फोंडेजी खूप बिझी आहेत. रात्री तर मला वाटतं 8 वाजता आलेले फोंडेजी, सकाळी पुन्हा गेले ऑफिसला. 2-3 दिवस ते बिझी आहेत, नाहीतर त्यांनीच आणल्याची संध्याकाळी. आता घेतली सकाळी तर तोडून ठेवते भाजी, म्हणजे उद्या सकाळी टेन्शन नाही. छान वाटतंय सगळ्या भाज्या एकत्रित खायला, मस्त लागते. मिक्स भाजी, बाजरीची भाकर. जेवढे आपले काही सण उत्सव येतात ना, ते शेतीशी निगडीत असतात. आता ह्या दिवसात बघा, शेतामध्ये पावटा, वाटाणा, घेवडा हे भरपूर प्रमाणात असतं. आणि हरभरा पण येतो, ऊस, गाजर, आणि याचीच आपण पूजा करत असतो मटक्यात ठेवून. ग्रेट आहे, भारतीय संस्कृती खूप ग्रेट आहे. मला जेवढे सगळे काय सण उत्सव येतात ना, ते साजरे करायला खूप आवडतात. मी आनंदाने उत्सव साजरे करत असते. भारतासारखी भूमी नाहीये कुठंच. भारतासारखे असे सण उत्सव पण नाहीत कुठल्याच देशात. बघा, माझा बाबडा आलेला आहे आता. आइये वडा कम. कैसा रहा दिन बेटा? शाम के 6 बजे आए हो. तू ऐकत आलं बाळा? कानात काय घातलेलं? गाणे ऐकत आलं? बाळा, ड्रायव्हिंग करताना असं गाणे वगैरे ऐकायचं नाही. आई समज बात. मित्र मग मित्राला घेऊन यायचं ना वरती. कॉफी चाय बनाली थी मैं. जा पाय स्वच्छ धू और खा के लेना कुछ तो. आता सायंकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि मी आता सायंकाळची पूजा करायला बसलेली आहे. अगोदर तुळशी मातेचं पूजन करते. तुळशी श्री सखीश्वे पापरिणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णुप्रियाये नमो नमः. हे विष्णुप्रियाये नमो नमः. गोविंद जय बोलो गोपाल जय जय. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यं समर्पयामि.
कस्तुरी तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमुक्तं करतले वेणुकरे कंगणं. सायंकाळची पूजा झाल्यानंतर मी आता संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे आणि आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी फक्त पनीर भुर्जी केलेली आहे, शिजलेली आहे. आता गॅस बंद करते. सकाळच्या 5 चपात्या शिल्लक आहे, त्याच्यामुळे मी आता भाकरी वगैरे नाही करणार काय. आणि फोंड्याची आज पण कदाचित उशीरच येतील, बाहेर जेवण करून येतील, त्याच्यामुळे त्यांच्या माझा स्वयंपाक नाही केला. आता मी आणि चिरंजीव खाऊन घेतो संध्याकाळचं जेवण. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.